हात पुसू नका आणि मगाशी वाचवली पॅन्ट दिसत वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी नुपूर महेंद्र ठाकूर. तर आजचा ब्लॉग जो तो नारली पौर्णिमा स्पेशल आहे. तर आज विष्णुदास भावेला शो आहे दर्याचा राजा. तर मी चालले शो बघायला. तुम्ही पण माझ्यासोबत चला. वाले ना इथे बसतात मस्त. तुमचा दादा आहे गणसलीचा. सगळे बरे आहेत ना? त्याला कमी बसत श्रावण आहे मला माहिती आहे. बरं बरं श्रावण आहे ना? कडक श्रावण दिसते. हा पण बोलत नाही कारण एवढी सुट्टी देतात. साहेब नमस्कार. तुमचं जाम स्वागत आहे आमच्याकडे. तर कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. त्याला हळूहळू वाढतीलच मला माहिती आहे. पण आता खरी मजा या कार्यक्रमात. कार्यनंतर धमाल होणार आहे बघा. अजून मंडळी येत चालले. इकडे तिकडे बघू नका. अरे इथे काय करतेस? हा इथे काय मॅच नाही. अरे दर्याचा राजा कार्यक्रम आहे. इथे काय करतोस? जा नंतर काही ना मध्ये मध्ये आला. जा नंतर येणार.
कशी दिसते अरे हरभजन अरे ऐक माझं नाचत आहे भाकड्या वाजवत नाही जरा 2 मिनिटं. अरे एवढा भांगडा लावला नाचायचं ना. अच्छा अच्छा हार कसं नाही ना. हे बारक्या तिकडे हार घे आणि तू भजन लाव. हा? मग काय पाहिजे काय तुला. अरे तुला माझ्या हातात कप दिसे ना. कप आहे. अरे ही बशी आहे. अरे तुझ्या बघिने बशी असेल पण मी आज वाशीमध्ये क्रिकेट खेळावं गेलेलो. ते तया मला हे मॅन ऑफ द मॅच भेटलं आणि यो बोलते 4 किलोचा कप आहे. काय बोलशील. अरे माहिती आहे तया आज अनाऊन्स होते काय अरुण नाफाचा प्रोग्राम आहे. अरे 10 मिनिट डायरेक्ट मी आया. अरे काय कान खाली देस. तुझं नाव काय. माझं नाव बलविंदर सिंग मान. आणि खाटणे म्हणा आखे कोली लोक म्हणा बिल्लू बोलतात. पिल्लू. बिल्लू नाही बिल्लू. बिल्लू तू पंजाबी आहेस. तू पंजाबी बोलतोस. अरे जोरात गाणे झाले पाहिजे त्यासाठी. इकडचे वाजवत नाही वाटत. हाताची घडी बनवून बसायला वाटतं सगळी. नाव होती. हे जे वाजवतात ना त्याला तुम्हाला माझ्या शाळेमध्ये नाही मागत होतो बरोबर का. प्रोत्साहन करणार ना काय करा. तू खरंच आगरी म्हणतोस. आगरी कोणीच ते आपण त्याच्यावर आता एक गाणं झालंच पाहिजे. मराठी बहीण योजना वाजवा गाणे.
दिवस घ्या नर दिवस घ्या पौर्णिमा असते आणि त्या बाबतीत जुनी एक प्रथा होती ती आता अस्तित्वात नाही आहे, फारच कमी प्रमाणात आहे. एक वाला असायचा कथिलाचा, त्या बाईच्या हातात तो घातला जायचा. तो नारळी पौर्णिमेच्या दिवशी ती उजव्या हातातला पूर्ण चुडा ताटामध्ये ठेवायची आणि कथिलाचा वाला घालायचा. तो कथिलाचा वाला का तर तिचा नवरा समुद्रावर गेलेला असतो आणि ही एकटीच घरामध्ये असते. जर तिच्यावर काही कोणी प्रसंग किंवा छेडछाड केली तर तो हातातला कडा बरोबर त्याच्या वरमी मारला जायचा मानेवर आणि तो छेडछाड करणारा माणूस आधी जमिनीवर बेशुद्ध पडायचा. आणि हे शिक्षण जे लाय पाटील होते, ज्यांनी मुरुडच्या जंजिरा किल्ल्याला ज्या 40 शिड्या लावल्या होत्या एका रात्रीमध्ये, आणि आपले जे सरदार आहेत मराठ्यांचे त्यांच्या येण्याची वाट पाहत होते, पण ते शेवटपर्यंत आले नाही आणि शेवटी त्या शिड्या उतरवल्या. त्या जमान्यापासून ही प्रथा चालत आलेली आहे. आणि त्याच्यानंतर वट पौर्णिमेला ती हिरवा चुडा घालते. का तर वटपौर्णिमेपासून तर श्रावण पौर्णिमा म्हणजे नारळी पौर्णिमेपर्यंत आपला पतिदेव घरात असतो, म्हणून ती सौभाग्याचा चुडा पुन्हा घालते. आता आपण नारळी पौर्णिमेचं गाणं ऐकूया. नारळी पौर्णिमेचे पाणी दर्याचे सण. Hey
निसर्गाला गंध हवा असतो, निसर्गाला गंध हवा असतो, फुलांना सुगंध हवा असतो. तुम्हाला या कलाकारांसाठी तुमच्या फक्त टाळ्यांचा छंद हवा असतो. टाळ्यांबरोबर धमधम पण भेटले आपल्याला. डायरेक्ट पंजाबवरून डायरेक्ट कोलीवर काय सांगतेस? म्हणजे मला एक सांग बिल्लो, आपल्या या आगरी समाजावर तुझा प्रेम नक्कीच आहे ना? आहे. म्हणजे असं कसं 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 आहे कसं काय? अरे या मातीत माझा जन्म झाला आहे आणि हे अग्री खोली हे सर्व माझे आई हृदय आहे. आता तू पण आमच्या हृदयान बसलास आहे का नाही? अरे पण अशी माणसे भेटली तर आपल्या कोणीवर राहतील ना, राहतील ना? खतरनाक श्रावण आहे, खतरनाक मानला पाहिजे. कसं माहितीये का? चला आता श्रावण आहे म्हणून तुम्हाला एक सांगते. हा, माझी बायको तिने उखाणा घेतलाय. पाणी आहे ना? वट पौर्णिमेला उखाणा घेतला. वट पौर्णिमेला पूर्ण दिवसाचा उपवास, काय खायचं नाही काय प्यायचं नाही. पण उखाणा बघा काय घेतलाय. कोंबडीचं मटण न तांदळाची भाकर, कोंबडीचं मटण न तांदळाची भाकर. सचिनराव दिसतात कुणीच माकर. वाटतं का झालं? आमचे पूर्वज होतं ते ठीक आहे, पण मला काय मागतात. पण मला एक सांग दिलो बोल. तू आपला सुरका बिरका अजून काय चाललंच त्या? आता हरबावलीचा सण आहे हिंगला देवीचा. हा. आता त्या सणाच्या वगैरे वर्षाव गावात चालू आहे. हा का? पण तुला माहितीये का हिंगल्या देवीची तुला माहितीये काय? तुम्हाला माहितीये का म्हणजे आपल्याकडं जो निवेदन करायला येते ना भगवान दादा, PhD केले. मी तर सांगते PhDच केले त्याने. एकूण एक माहिती आहे त्याला बोलवते का भगवान दादा? हॅलो हॅलो हॅलो. बाबा 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 नमस्कार. गल्यान काय अशी वापस कमी मी घालतो बरोबर घालावं पाहिजे त्याची आठवण. जामच आठवण येते तुझे तुला. गजन काय नाही? हा, तुझे गजन सोनाल्याकडे तो सोन्यासारखा आहे हा. आणि तू काय एकदम चांगली लावून शेलास. अरे काय करशील आता आम्ही पंजाबी आता आमचं तर सोनं नाही. तर मित्रांनो, हिंगलाय देवी आपण जी म्हणतो 54 शक्तिपीठ आहे त्यापैकी हिंगलाय मातेचं जे मंदिर आहे ते पाकिस्तानातल्या बलुचिस्तानामध्ये आहे. आता ऐकूया आपण हिंगलाय देवीची 2 गाणी. Thank you.
सगळे आर्टिस्ट आहेत. तर काल बिलिएटेड सेलिब्रेशन चालू आहे. बर्थडे ब्लॉग नाही काढला मी. नाना थँक्यू सो मच केक घेऊन आलास. डेकोरेशन दाखव ना. वेलकम. काल येणार होतो परंतु आज पण यायचं होतं याच जागेवर आणि याच जागेवर आपली भेट होणार होती आणि सर्व कलाकार येथे आलेले आहेत नुपूरच्या वाढदिवसाला. खूप छान वाटतं. हाय हॅपी बर्थडे नुपूर. हॅपी बर्थडे टू माझ्यासाठी डेकोरेशन. हाय, आमची लाडकी युट्यूबची फेमस आणि युट्यूबच्या ब्लॉगनी जी आज सगळीकडे प्रसिद्ध आहे अशी आमची सर्वांची लाडकी सांगपडायची सुकन्या, आमचे निर्माते आई एकवीर रिदम बॅटचे आणि माझा चांगला मित्र महेंद्र यांची मुलगी नुपुरीचा वाढदिवस आहे. सो आत्ताच अरुण दादांचा शो झालेला आहे. आम्ही सगळे कलाकार इथे शो निमित्ताने आलो होतो पण आता मात्र सेलिब्रेशनची वेळ झालेली आहे. खरं तर बड्डे काल होता पण सेलिब्रेशन आपण आज करतोय. सगळे तसे काका आहेत ऍक्च्युली हे सगळे बरोबर ना. काका नाना लोक तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आमच्या नुपूरच्या वाढदिवसाला परंपरा वेसावकरांचे या कार्यक्रमाचे निर्माते राजेशदादा कल्डे हे सुद्धा इथे उपस्थित आलेत आणि त्यांच्या जोडीला परंपरा वेसावकरांची निर्मिती भूमी करडे ही उपस्थित आहे आणि सोबत सर्व कलाकार. परंपरा वेसावकरांची या सर्व कलावंताच्या वतीनं नुपूर तुला वाढदिवसाच्या संगीतमय शुभेच्छा. थँक्यू. चला घ्या. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. त्यांनी आपल्या हाताने ए नंगोटाला कोणी हात पुसू नका. ए नंगोटाला कोणी हात पुसू नका. आणि मगाशी वाचवली त्याची पॅन्ट होऊ नका. घामटावले घामायला विचार कर. हा चालू केलं ना. नुपूरला जन्मदिवस इबा काकू. अजिबात बोलत नाही. हिला भरलो ना त्याला जन्मदिन डायटिंगला तुम्ही पाहिजे केक खायचं चाललंय. ग्रीटेक ब्लॉगचा एंड नाही झाला. आज मूवीचा बर्थडे आहे. कार्यक्रमाची सांगत आहे. बहिणी बोल मिले सुर में. मिले सुर में. मगाशी बोलत उठाले रे देवा, उठाले रे बाबा. ब्लॉग मध्ये आणि आपल्या नुपूरच्या वाढदिवसाची
तुम्ही अजून ऐकलं नाही? नुपूरच्या वाढदिवसाची सुरुवात आणि भूमीच्या वाढदिवसाची शेवट. माझी शेवट तिची सुरुवात. वाढदिवसाची शेवट कुठं गेली? ओय, स्वप्नाला केक चोरते बघ, केक चोरून त्याला. आज खूप छान वाटलं. नुपूरच्या वाढदिवसाची सुरुवात आणि भूमीच्या वाढदिवसाची अरे उलटा बोलतोस. आपण तिकडे सुरुवात केली ना वाढदिवसाची. जॉईन केला तू? ओके, बाय. चला, वहिनी. बाय बाय.